सर्वांना तुम्ही आयुष्य जगताय. मग तुम्ही असं जगताय का की आला दिवस गेला, गेला दिवस ढकलला, ढकलला आठवडा, ढकलला महिना, ढकललं वर्ष. तर असं जगू नका. ही ढकलाढकली करू नका. आनंदाने, स्वच्छ मनाने, चांगले खरेपणाने, खुशीने, आपल्याला जे हवं आहे ते नाही मिळालं तरीही जे आहे त्यात, मी काय बोलते, जे आहे त्यात, जे मिळतंय त्याच्यामध्ये, आज पाट्यावरची चटणी तर पाट्यावरची चटणी, त्याच्यात आनंद माना आणि त्याच्यात जगायला शिका. जो माणूस ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जगायला शिकतो, राहतो, तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. जर तुम्ही म्हणाल नाही आता हे असं नाही, मग मी काय करू, मी कसं जगू, तर ह्याला जगणं नाही म्हणत, ह्याला भेकडपणा म्हणतात. ह्याला परिस्थितीला सामोरं जाणं म्हणत नाही, ह्याला मागे सरणं म्हणत. आलेल्या कठीण परिस्थितीला, आलेल्या प्रत्येक दिवसाला, आलेल्या प्रत्येक आनंदाला, आलेल्या प्रत्येक दुःखाला, आलेल्या प्रत्येक संकटाला तुम्ही निर्भयपणे तोंड द्या. जरी तुमच्या खिशात पैसे नसले तरी त्याचा विचार करू नका, पण आलेला दिवस तुम्ही आनंदाने जगा. आता तुम्ही म्हणताल पैसे नाही तर आनंदाने जगायचं कसं, तर जगता येतं ना. आपल्या घरात कोरा चहा आहे, काळा चहा आहे, एव्हाना आपल्या घरात साखर नाही आहे पण गुळाचा चहा आहे, तर तो आनंदाने प्या. आरोग्याला गुळाचा चहा चांगला आहे हे मानून प्या. देवाने आज माझ्यावर हीच वेळ आणलेली आहे, हे देवाला उपकार माना की देवा तुझे काही इच्छा असेल, तुझे काही विचार असतील, तुझं माझ्यासाठी काही वाईट करणार नाहीस, चांगलंच करणार आहेस. आणि तू जो दिवस दिलेला आहेस, तू जे दिलेलं आहेस मला, ते मी मनापासून स्वीकारलं आहे. भले आपल्याकडे काही नसू द्या, समोरच्याकडे इतर तुमच्या नातेवाईकांकडे भरपूर असू द्या, त्यांना देवाने दिलेलं आहे आणि आपल्याकडे काही नाही, परंतु आपल्याला आनंदाने जगता तर येतंय का नाही, का ते पण येत नाही. तर ते शिकलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या चार भोवती असणाऱ्या माणसामध्ये आपण आनंद शोधला पाहिजे की आज ही व्यक्ती माझ्यासोबत आहे, माझी आई आहे, माझे मिस्टर आहेत, माझी लेकरं आहेत, माझे नातेवाईक आहेत, हे माझ्यासोबत आहेत. न जाणो उद्या कोणती व्यक्ती कधी जाईल हे सांगता येत नाही, हो की नाही. मग जी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तींबरोबर आनंद मानायला शिका आणि दिवस आणि तुमचं वर्ष, वेळ, महिना हा घालवायला शिका. आम्ही पण होतो, आमचे आईवडील होते ना, आम्ही खूप आनंदी होतो. आम्हाला ना आमच्या पण आयुष्यात खूप परिस्थिती वाईट होती. सगळंच पैशाच्या गोष्टी नव्हत्या, कधी असं असायचं कधी तसं असायचं, पण आम्ही म्हणजे घर आमचं भरलेलं होतं, झोपायला जागा नसायची आमच्या घरामध्ये. असे आडवे तिडवे कसे पण झोपायचं, परंतु इतका आनंद होता ना की रात्री आम्ही असं झोपलो ना की सकाळीच आम्हाला जाग यायची. आणि असा विचार नाही करायचं की की आज काय जेवायला बनवायचं, कोणता मेनू बनवायचा, नाही, जे आहे ते खाऊन आम्ही आनंदाने, आम्ही तर विचारच नाही करायचं की काय बनवायचं आणि काय नाही काय नाही, ह्याचा तर आम्ही कधी विचारच नाही केला. तसे आत्ताचे लोक करतात की आज नाश्त्याला काय बनवायचं, दुपारच्या जेवणाला काय बनवायचं, संध्याकाळच्या जेवणाला काय बनवायचं, असं आमच्याकडे अजिबात विचार नव्हता. सर्व काही आमचे आई वडील आणि घरातले सर्व मिळून आम्ही ते करायचो आणि खायचो. एवढंच होतं की घर आमचं गोकुळासारखं भरलेलं होतं, घरात आमच्या जागा नव्हती झोपायला, माहिती आहे का. तर असं असावं घर, आणि विचार नव्हता की आज काय बनवायचं काय नाही, कुठं जायचं, कुठं फिरायला जायचं, किती पैसे पाहिजेत, काही नाही. एकदम साधं पण इतकं आनंदाने जगलो ना आम्ही, तर ते दिवस मला अजून पण आठवतात. मग त्या दिवसाच्या भरोश्यावरच मी जगत आहे की नाही, मी आयुष्यामध्ये खूप सुखी होते, मी समाधानी होते आणि आत्ता पण मी समाधानीच राहणार. कोणाकडे काही येऊ कितीही असू त्याचा मला काही हे नाही आहे, गम नाही, पस्तावा नाही. माझं जे आयुष्य गेलं ते खूप छान गेलेलं आहे, ह्याचा मला अत्यंत अभिमान आहे.